लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव का सुरू केला? 1894 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विंचुरकर वाड्यात म्हणजेच त्यांच्या राहत्या घरी प्रथम गणपती बसवला आणि त्यानंतर पुण्यात 100हून जास्त ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवले गेले. टिळकांनी गणेशोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य व सामाजिक व्यापक रूप देण्याचे काम केले. खरतर टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरी करण्यामागे त्यांचा विचार, उद्देश असा होता की तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे आणि लोकमान्य टिळक राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे यासाठीच प्रयत्न करत होते. त्याचबरोबर टिळक हे या उत्सवात राष्ट्रवादी चळवळ आणि घोषणेबाजी म्हणजेच घोषणा देखील करत. लोकमान्य टिळक ब्रिटिशांना चकवा देण्यासाठी गणेश फेस्टिवलचा उपयोग करीत असे आणि ह्या त्यांच्या चळवळीची व घोषणेची भनक इंग्रजांना त्यांनी कितीतरी वर्ष लागू दिली नव्हती. लोकमान्य टिळकांच्या हे चांगलेच लक्षात आले होते की हिंदू धर्मातील लोक गणपतीला खूप महत्त्व देतात आणि त्याच बरोबर ब्याज जातीयांमध्ये ही गणेश जयंती साजरी केली जाते. मग काय टिळकांनी ठरवलेच याचाच फायदा घेऊन आपण राष्ट्रवादी चळवळीला भर देऊ आणि त्याचा बरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपली जाईल. या उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील.